प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 2019 मध्येच मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलाय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार, जयकुमार गोरेंचा इशारा. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. बीडमध्ये कुख्यात गुंडाकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. शिरूरच्या बावी गावातील व्यक्तीला बेदम मारहाण, तर जालन्यामध्ये अर्धनग्न करून लोखंडी रॉडनं चटके देत व्यक्तीला मारहाण केल्याची संतापजनक घटना. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. नाशिक सत्र न्यायालयाचा मंत्री कोकाटे यांना दिलासा. म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा कोकाटेंवर आरोप. औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित. निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार. आझमींची प्रतिक्रिया. पक्षातून आझमींची हकालपट्टी करा. योगी आदित्यनाथही आक्रमक. सीआयडी प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉयल्स कार जप्त करणार. महेश मोतेवारची मालमत्ता जप्त केल्यानंतर ब्लॉक केलेली रोल्स रॉयल्स कार कोरटकरकडे वापरत असल्यानं प्रश्न उपस्थित. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर. धारावीमध्ये काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व.